तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज माझी मॉर्निंग जरा लवकरच झाली आहे बिकॉज आत्ता वाजलेत बघा सकाळचे 9:40 आणि आजपासून मी एक गोष्ट ठरवली आहे. आज आहे आपला डेचा ब्लॉग नंबर 5 आणि आज मी एक गोष्ट ठरवली आहे की आजपासून माझं रुटीन मी जरा चेंज करतो आहे. ॲक्च्युली मला सकाळी 6 वाजता उठायचं होतं बट जागच नाही आली. आता कसं आहे ना, सवय नसल्यामुळं जरा लवकर उठणं खूप अवघड होतं आहे त्यामुळं. बट ठीक आहे, तरी लवकर उठलो आहे आज. 2:30पेक्षा 9 किती पण चांगलं. सकाळी 9 वाजता उठलो आहे. रात्री मी काल बसलो होतो तेव्हा इथं शेड्यूल माझं लिहिलं आहे. आणि कसं आहे ना, थोडंसं डिसिप्लिन महत्त्वाचं आहे मला माहिती आहे. बिकॉज खूप जण कमेंट करत आहेत मला की नाही का खूप आळशी आहे तुझं, असं तुझं तसं. बट ठीक आहे, आळशी असलो तरी काम तर करत होतो. बट इट्स ओके. मला पण कळतं आहे की मी खूप आळशी होत चाललो आहे रोज रोज. सो आता मी नाही का एक काम करतो आहे, रोजचं माझं डेलीचं रुटीन असं लिहून ठेवणार. काय लिहिलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. ओके, तर हे असं रुटीन मी रोजचं लिहिणार आहे. आणि असं रोजचं रुटीन लिहून मग ते काम करायचं आणि रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. हे असं शेड्यूल करतो आहे. चला आता फ्रेश होऊया आणि फ्रेश झाल्यानंतर जाऊया आपल्या कामाला. गाईज आता आम्ही निघालोय मम्मीला घेऊन हॉस्पिटलला. आजीचं ऑपरेशन झालं डोळ्याचं. सो त्याच्यासाठी मम्मीसोबत मावशी पण येणार आहे आणि प्रणव पण येणार आहे. तिकडून मी डायरेक्ट तसं शूटला जाणार आहे. तर सर्वात आधी प्रणवला घेतो आणि त्याला घेऊन झाल्यानंतर मग तिथून मावशीला घ्यायचं. बरं का, मी तिथून मावशीला घ्यायचं मग जायचं हॉस्पिटलला. आधी त्या मुलाला घेतो इथून लगेच. अरे त्याला घेतो आणि लगेच मावशीला घेऊ आणि आवरलंय का? हो हो आवरलंय. फोन केला त्याला, तो म्हणलं आवरलंच, आलोच 2 मिनटात. त्याला घेऊन निघू तसं. तिला सोडतोय. चला मग जाऊ का मी. बाय बाय. तर आम्ही जातो शूटला आणि शूटवरनं परत येतात दुपारी इकडं. चला आता शूटला जाऊया. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 11:38 आणि आता कसं आहे ना, मला कळायला लागले कोण आलाय. विकास काळे, लहानपणाचा मित्र आमचा. हॅलो, ठेवू का? हो हो. तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललेलो आहे आणि काय आलं तर आता इथून जाणार आहे आम्ही सरळ शूटला. तर एक शूट आहे आणि 2 शूट आहेत आज ते शूट झाल्यानंतर परत घरी जाणार. पण आज मित्रांनो मला कळालं की लवकर उठल्यानंतर भरपूर कामं होतात. त्यामुळं नाही का आजपासून नाही का आजपासूनच उठलो आहे मी लवकर. 9 वाजता उठलो आहे सकाळी, तुम्हाला सांगितलं आहे मी. तर उद्यापासून मी लवकरच उठणार आहे. खरं म्हटलं तर मला 6 वाजता उठायचं होतं पण 9 वाजता उठलो. बरं ठीक आहे, इट्स ओके. पहिला दिवस आहे तर होतं. पहिल्या दिवसात आपण काय इथपर्यंत नाही जाऊ शकत पण काय काय सांगणार जमिनीच्या वर तरी आलो आहे. थोडंफार लवकर उठलो आहे. तर उद्यापासून 6 वाजता उठणार आहे. जिम वगैरे सगळं करणार आहे. जिमला आज पण जाणार आहे मी संध्याकाळी. तर आता शूट वगैरे करतो. चला आता शूटला निघू. गाईज आता मी आलेलो आहे शूटसाठी. बट एक प्रॉब्लेम झाला आहे की ते हॉटेलच बंद आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला की मी 2-3 दिवसापूर्वी त्यांचं माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला काल शूटसाठी बोलवलं होतं. बट काल माझ्याकडनं ते शूट करायला मला वेळ भेटला नाही म्हणून मी आलो नाही. सो आत्ता मी त्यांना कॉल न करता इथं आलो होतो. मला वाटलं चालू असेल बट आल्यानंतर बघतोय तर काय त्यांनी एक खूप छान बोर्ड लावला आहे त्यांच्या हॉटेल बाहेर. तुम्हाला दाखवतो मी तो बोर्ड. बघा हे हॉटेल आहे आणि हे हॉटेल बाहेर नाही का मस्तपैकी हे बोर्ड लावलं बघा. काय नाही बोर्डवर गॅस कमतरतेमुळं हॉटेल बंद आहे 30 तारीख आज. तर हे हॉटेल बंद आहे म्हणून आज इथलं काही शूट आपलं होणार नाही आहे. सो त्यांना मी कॉल करून ते नंतर काहीतरी शूट शेड्यूल करता येईल. पण हे गॅसमुळं नाही का लई प्रॉब्लेम व्हायला लागले हॉटेलवाल्याला. नाही का गॅसच भेटत नाही आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व कधी होईल काय माहिती नाही का. सध्या खूप प्रॉब्लेम चालू आहे की गॅसमुळं लोक हॉटेल बंद करायला लागले त्यांचे हॉटेल. ते इराण आणि कोणाचा वॉर चालू आहे तो इराण आणि इस्रायलचं वॉर चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्या इंडियन्सला खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. भरपूर सारे हॉटेल्स बंद झालेत. लोक सेटअप विकायला काढायला लागलेत. काय तर मला आता सेटअप विकायसाठी शूट करायला बोलवतात. सेटअप विकायचं आहे आम्हाला म्हणून. कधी हा प्रॉब्लेम सॉल्व होतो काय माहिती. बट ठीक आहे, चालायचं आता. काय करता आपलं तर काय करता येणार आहे. आपण सामान्य नागरिक, आपल्या हातात काय आहे.
सगळं गव्हर्नमेंटच्या हातात आहे. तर लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, बिकॉज तेवढ्या लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेवढ्या लवकर चांगलं आहे. तर चला आता जाऊया आपण पुढं. माझा काय प्लॅन आहे, अजून एक शूट आहे, बट तिथं मी कधी जाईल माझा प्लॅन अजून नाही वाटत आहे मला. मग दुपारी जाणार आहे तिथं. सो त्याच्या आधी माझे 1-2-3 कामं आहेत ते मी करणार आहे. आता घरी चाललो आहे, घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होतो, परत जमलं तर एडिटिंग करेल, नाही तर बाकीचे कामं करेल. चला. तर अभी हम जूस पी रहे, मँगो ज्यूस. उन्हाळे में थंड थंड मँगो ज्यूस प्यायची मजाच वेगळी. हा ज्यूस पिणार कारण की शूट आमचं कॅन्सल झालं आहे, म्हणून थोडंसं टेन्शन आलं होतं, म्हणून गारगार होतोय, माइंड जरा गरम झालं होतं. आता थंड होणार आणि निघणार घराकडे, घराच्या दिशेने. चलो रस पिऊ आणि गलटी मारू. तर हे बघा गाईस, आज आपले जुने मित्र आपल्या सोबत आहेत. किरण शेठ आरागडे, मोशे मार्केटचे किंग. तर आमची दोस्ती खूप जुनी आहे. या आता आम्ही मोठे झालो, लहानपणापासून आमचा एक जुना फोटो आहे सोबतचा. तो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की दाखवण्यासारखं नाही. तू त्याच्यावर एकदम असं जाडा ढाबरा लई तब्येत होती माझी तेव्हा. मी एकदम स्लिम दिसतोय. हो. तू जरा बरा झाला, मी जास्त जाडा झालो. तुझं लग्न झालं ना रे आता. लग्न झालं मग माहिती. लग्न झाल्यावर माणसं सुधारतात गाईज. म्हणून बघा हा एरिया जो आहे ना, हा आमच्या PCMC एरिया मधला बेस्ट एरिया आहे. कारण की इथं नाही का हे जे बंगले बघा, समोर बंगले दिसत आहेत, हे सगळी लाईन आहे ना, सगळी लाईन, हे सगळी लाईन, ही सगळी लाईन आहे ना, ते सगळे बंगले सेम आहेत. हे बघा एकदम, म्हणजे हा व्ह्यू आहे ना, व्ह्यू लय खतरनाक व्ह्यू आहे हा वाला, बघू शकता तुम्ही. आणि त्यात वातावरण आता पावसाचं वातावरण झालंय मस्तपैकी. व्ह्यू बघा फक्त, व्ह्यू काय व्ह्यू आहे यार. इथं घर पाहिजे होती एखादं. आमच्या आजोबाने चूक केली. कसे घर कसे पण हा असं घर म्हणजे. आणि इथला व्ह्यू आहे ना, सनसेटला लय भारी व्ह्यू येतो इथला. हे आमच्या मित्राला दम लागा नाही, थांबा त्याला फोन करतो, आधी बोलतो त्याच्यासोबत, नंतर भेटूया परत. आता चला शूटला गेल्यानंतर चला. सो गाईज आम्ही पोचलेलो आहे आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनवरती, जिथं की आमचं शूट आहे. ते डेस्टिनेशन आहे बघा हे वालं, हरिओम होलसेल. तर इथं आता हे शूट शेवटचं आहे आणि इथून शूट झाल्यानंतर जाणार आम्ही घरी. वातावरण बघा एकदम मस्त झालेलं आहे, भारी वातावरण. आता चाललो आम्ही इथून. आज शूट आहे ना, हे आपल्या इथं खूप मोठं शोरूम आहे, सगळंच याच्यामध्ये हे कपडे बिपडे सगळं. आणि मध्ये तुम्ही बघाल ना, बघा हे तिकडून स्टार्ट होतं आहे आणि इथून वर आल्यानंतर इथून पार पुढंपर्यंत आहे. हो बघा पार पुढंपर्यंत, म्हणजे एवढं मोठं नाही शोरूम. परत इथं ह्या साईडला साड्यांचे लय मोठं आहे शोरूम. आणि मी आधी ऑलरेडी इथं शूट केलेलं होतं, सो त्याच्यामुळं मला माहिती आहे इथं काय काय. तर आज काहीतरी ऑफर आहे वाटतं, त्याचं शूट हे करणार आहेत. तर शूट वगैरे करतो आणि भेटूया परत. चला. पूर्वी एवढं ऊन होतं आणि आता बघा लगेच पाऊस चालू झाला आहे. नक्की हे चाललंय काय, कधी ऊन कधी पाऊस. आणि असं पण म्हणतात की बिल गेट्सने हा पाऊस पाडला आहे, भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. पण आता नक्की खरं काय आपल्याला माहीत नाही. बट या पावसामध्ये नाही का तुम्ही भिजू नका, कारण की जर तुम्ही भिजलात तर तुम्ही 100% आजारी पडणार. कारण की मागच्या वेळी जेव्हा पाऊस आला होता तेव्हा आम्ही भिजलो होतो आणि तेव्हा आम्ही पडलो होतो आजारी. तर तुम्ही या पावसामध्ये भिजू नका. जर तुम्ही भिजलेत तर आजारी पडाल, हे माझं सजेशन आहे. जर नसेल ऐकायचं तर मग तुम्ही मारा उड्या पाण्यामध्ये, मला काही फरक पडत नाही. ओके, मी सांगतो म्हणून नका जाऊ. जायचं असेल तर करा, मग जावा तुम्ही. बघा पाऊस बघा पडतोय, थेंब 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 पाऊस पडतोय. वातावरण भारी झालं आहे, पण भिजू नका एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. चला तर भेटूया आता. मी इथं का बसलोय, परत का आलो तुम्हाला सांगतो. यांचा मॅनेजर गेला जेवण करायला आणि जेवण करायला गेलेत म्हणून आम्ही थांबलो आहे जरा वेळ. ते म्हणते थांबा 10-15 मिनटं, 10-15 मिनटांनी आपण शूट करूया. त्यासाठी 10-15 मिनिट थांबलो आहे.
ते मॅनेजर आले की मग आमचं शूट आम्ही चालू करणार आहे. चला मग आता मॅनेजरचं जेवण होऊ द्या, वाट बघूया. होतं आणि लगेच पाऊस बघा किती पडतोय अचानकच. म्हणजे कधी काय होईल ना त्याचा भरोसाच नाहीये. आता थोड्या वेळ पहिलं ऊन होतं, आता पाऊस पडायला लागलाय. भारी वाटते पण वातावरण मस्त झालंय. आणि इथं आम्ही शूटसाठी थांबलोय. तर जेवतायत साहेब तिथले. जेवण झालं की मग लगेच शूट करूया आणि घरी जाऊया. असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं वाटतं, लोणावळा बिनवळा, पण नको, लगेच पाऊस जाईल. ठीक आहे चला मित्रांनो. लिटरली एवढ्या जोरात पाऊस येतोय ना, हे बघा तुम्ही बघू शकता. कोणी म्हणजे एक्सपेक्ट पण केलं नसेल, अनएक्सपेक्टेड पाऊस आलेला आहे. एवढा जोरात अख्खे रस्ते भिजलेले आहेत गाईज. बघा एकदम जोरात पाऊस आलेला आहे. काय करावं, उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात उन्हाळा झालाय. भारी वाटतंय, वातावरण चांगलं झालंय. पण ह्या पावसात भिजलं ना आजारी पडणार आहे मला माहिती आहे. कारण की लास्ट टाइम मी भिजलो होतो, आजारी पडलो होतो. हा पाऊस आपला जेन्युइनवाला पाऊस नाही आहे. हा पाऊस पाडलाय बिल गेट्स ना, बिल गेट्सने पाऊस पाडलाय हा. गाय जपून भिजू नका. ते मामा भिजतात ना, भिजू नका. बघितलं ते माणसं भिजत आहेत, पण तुम्ही अजिबात भिजू नका. सावधान रे सतर्क रे. हे पोरगं बघा कसं पळत पळत गेलं. सावधान रे सतर्क रे, भिजो मत, आजारी पडेंगे तुम. तुमची काळजी आहे मला. पण मस्त पाऊस पडलाय, भारी वाटते. आता मजा घेते पावसाची. आता बाहेर कसं जायचं बाई शूटला जाताना. मित्रांनो ह्या पावसामध्ये ना गाडी चालवायला मजाच वेगळी येते. असं वाटतं पावसाळा सुरू झालाय. एवढा जोरात पाऊस येतोय मस्तपैकी. हे बघा कसलं छान वातावरण झालंय. पावसामध्ये गाडी फिरवतोय. उन्हाळ्यामध्ये पाऊस, एवढा जोरात पाऊस नाही. ठीक आहे गाईस, चला तर आता जाऊया. जरा एक प्रॉब्लेम झालाय म्हणून बाहेर चाललोय, परत येणार शूटला. चला जातोय आता, ते काम करून येतो आधी. मित्रांनो आता आम्ही, अरे कुठे आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय हॉस्पिटलमध्ये. आजींचं ऑपरेशन झालंय आणि त्यांच्यासाठी फ्रूट्स घेऊन आलोय. तर चला आता आपण आजींना भेटूया. तर बघूया त्यांचं हालचाल काय चाललंय काय नाही, कसं झालं ऑपरेशन बघूया. थोडंसं म्हणजे टेन्शन आलं होतं मला मगाशी, कारण की मम्मीने मला एक न्यूज दिली की ऑपरेशन झाले त्यांचं, अजून 1 तास झाले बाहेर आले नाहीत. सो टेन्शन आलं. तर मी फास्टमध्ये हॉस्पिटलला निघून आलो आहे. तर चला आता मध्ये जाऊया, आजची तब्येत बघूया कशी आहे काय नाही. चला. सो गाईज आता चाललो हॉस्पिटलमध्ये. हे आमचे मामा आहेत. मामा इकडे बघा. काय हॉस्पिटल चांगलं आहे. अशा शेडवर तपासता अशा. हे आमचे मामा आहेत. तर आता आम्ही जस्ट नाव हॉस्पिटलच्या खाली आलो आहे. वरचं काही व्ह्यू नाही घेतला बिकॉज खूप जास्तच म्हणजे हे झालं होतं. इथं आजींना नाही का पट्टी वगैरे बांधली होती, मध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओ काढायचं म्हणून व्हिडिओ नाही काढला. तर आता चाललो आहे शूटला मी, आणि मम्मीला घरी सोडतो ओला करून. मम्मी घरी चालली आहे. काय चालतंय ठीक आहे. चला भेटूया परत. तर गाईज आता आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी, बर्गर खायला. तर बर्गर वगैरे ऑर्डर करतो आणि त्याच्यानंतर आपण शूटला जाणार इथून. तर चला नाश्ता करूया मग जाऊया शूटला. जेवण आपलं जेवणच म्हणतोय, बर्गर खायला थांबलो आहे. आणि बाहेर पाऊस बघ कसला येतोय, एकदम जोरात पाऊस यायला लागला आहे. पाऊस काय थांबायचं नावच घ्याय नाही. तर आता ह्याच्यामधून काहीतरी एक ऑर्डर केला आहे बर्गर. सो बेस्टवाला घेऊया आणि खाऊन झाल्यानंतर शूटला जायचं आहे. मूड तर नाही आहे, भेट जाऊ. चला. आता आमचा बर्गर आलेला आहे. येऊ आता बर्गर खातो. आणि खूप लेट झालं आहे, आता 4:30 वाजलेत. बर्गर खाऊन झाल्यानंतर शूटला जायचं आहे. चला पटकन खातो आणि निघतो. तर गाईज आता आमचं खाऊन झालेलं आहे. पाऊस येतोय बाहेर, बट इट्स ओके. चला आता आपण पटकन शूटला जाऊया यार. लय उशीर झाला आहे, मोकार टाईमपास करतोय मी. हे खा ते खा, असं कर तसं कर. हे आमच्या माणसाला काम धंदे नाहीत.
भूक लागली होती, म्हटलं चला खाऊन घेऊ काहीतरी. पण आता ते इथं बघा ना किती प्रॉब्लेम आहे मोठा. दाखवतो मला आता गाडी कशी खोलायची. प्रॉब्लेम किती आई थांबे बाबा, थांब 2 मिनिटं, गाडी खोलू दे मला. आईच्या गावात कसं आलंय, गाडीत बसायला जागा होती. बरं ठीक आहे, आता पटकन निघतो आणि पटकन शूट करतो. चला जाऊया आता पटकन. मित्रांनो, आज आहे ना आम्हाला आमचा दिवस खूप मोठा वाटतोय, कारण की सकाळी लवकर उठलो होतो आणि त्यात अजून दिवसच संपत नाही आहे. नुसतं आम्ही व्हिडिओ काढतो, इकडे फिरतो तिकडे फिरतो, पण दिवसच संपत नाही आहे. आता किती वाजलेत? आत्ताशी फक्त 5 वाजलेत, नाही तेव्हा तर अर्धा रात्र होत असती. आम्ही उठतोय 2:30-3 वाजता आणि परत दिवस आखा घालतोय. आत्ताशी 2:30 वाजलेत, फक्त 2:30 नाही 5 वाजलेत. आणि 5 वाजता आम्ही आलेलो आहे बघा इकडं परत एकदा वन्स अगेन शूटसाठी. चला आता पटकन शूट करूया आणि घरी जाऊया. आपल्याला सांगणार आहेत कसं कसं काय करायचं. नमस्ते करतो एकदा. नमस्ते जी. ओके, तर हे आहेत हरिओम मालकचे मॅनेजर ना. हे आहेत मॅनेजर. तर आता हे आपल्याला सगळी माहिती देणार आहे की नक्की काय काय शूट करायचं, कसं कसं करायचं आहे. चला आपण आता यांच्या मागं जाऊया. चलो, किती जाणार आहे भाई? डायरेक्ट बर्फ पडतोय आज, बर्फ. गाडी फुटेल आपली. कसला पाऊस आहे, बर्फ पडतो डायरेक्ट, बर्फ. अवघड. डायरेक्ट बर्फ पडायला लागलाय, बर्फ. आपल्या पुण्यामध्ये पहिल्यांदाच बर्फ पडलाय PCMC मध्ये गाईज. आता शूट झालेलं आहे कम्प्लीट. तर आता चाललोय बाहेर, एका ठिकाणी जायचं आहे अजून. चला, बघू शकता आता जस्ट नाव गारा पडले होते इथं. आणि पाऊस वगैरे पडून, म्हणजे कधी पाऊस पडतो कधी काय खरंच नाही आहे. लय पाऊस पडला. आता आमचं शूट झालेलं आहे मस्तपैकी. बघा सनसेट झाला आहे, खूप छान वातावरण झालं आहे. पण हा पाऊस चांगला नाही मला माहिती आहे, म्हणून भिजलो नाही. बट ठीक आहे, तर आता झालं आहे शूट वगैरे. आता नाही का मला एका हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, तुम्हाला मी दाखवतो. तिथे एक प्रॉब्लेम झाला आहे खूप मोठा. चला दाखवतो, दुसरं हॉस्पिटल आहे. चला आधी ते हॉस्पिटलमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बनवून. तर मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे आणि घरी वाजलेत मला आज 7:30 वाजलेत. आणि बाहेर खूप जोरात पाऊस सुरू आहे, गारा पडायला लागलेत. म्हणजे एवढा पाऊस सुरू आहे ना, उचके लागले, कोणतरी आटून काढतं वाटतं. बरं ठीक आहे, तर बाहेर खूप पाऊस पडतो आहे. तर विषय असा आहे की आता मला काही शूट वगैरे नाही आहे. सो आता मी एडिटिंग करणार आहे थोड्या वेळ आणि झोपणार आहे. आणि जास्त काय मला आज काम नाही. सो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आणि मित्रांनो, कसं आहे ना, तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट, ब्लॉगमुळं नाही का अरे उचके लागलं, 1 मिनटं. आणि मी हा ब्लॉग काढतोय ना, तर ब्लॉगमुळं नाही का मला थोडी कुठंतरी डिसिप्लिन लागत चालली आहे. कारण कसं आहे ना, आधी मी लेट उठायचो, खूप दिवस झाले मी लेटच उठतो आहे. बट आज काय का असं मी आज सकाळी 9:30 वाजता उठलो. आणि उद्या मी 100% ट्राय करेल की उद्या मी लवकरात लवकर उठण्यासाठी. आणि उद्या मी कदाचित 6 वाजताच उठून जाईल. आणि बाकी मग ग्राउंड वगैरे किंवा जिमला जाईल. आणि एखाद्या वेळेस प्लॅन पण चेंज होऊ शकतो, कारण की मला गावाकडं पण जायचं आहे आज. तर चाललं आहे माझं प्लॅन, बघूया आता. बट उद्या मी सकाळी जर उद्या सकाळी जर मी ब्लॉग सुरू करतो आहे, तर मी ट्राय करेल, माझा 100% देईल की सकाळी मी लवकर उठेल 6 वाजता किंवा 7 वाजता त्या आसपास, जास्त लेट नको व्हायला. आणि बाकी मग जिम वगैरे सगळं करणार आहे. सो आजचा शेड्यूल पण खूप छान झाला. फक्त प्रॉब्लेम इथे झाला की मी आज फक्त जिमला नाही गेलो, बाकी एक्स्ट्रा कामसुद्धा केलेत, हॉस्पिटल वगैरे झालं, बाकी सगळ्या गोष्टी. मला नाही का एक मेसेज आला होता, मी तुम्हाला मेसेज दाखवतो. की एक बारका मुलगा होता, तो भाजला आहे नाही का, असं म्हणजे त्याला भाजले, 40% त्याचा भाग भाजला आहे. सो मला असा मेसेज आला होता, हा मुलाचा फोटो आहे. म्हणजे तो 40% भाजला आहे आणि त्यांना काहीतरी एक हेल्पिंग हँड म्हणून व्हिडिओ पाहिजे होता. सो मी आता तिकडं हॉस्पिटलला पण जाण्याचा प्रयत्न केला. बट मी तिथं हॉस्पिटलला पोचल्यानंतर त्यांनी कुठेतरी शिफ्ट केलं हॉस्पिटल. ते इथं चाइल्ड केअर हॉस्पिटल आपलं काळेवाडीमध्ये होते, पण तिथं त्यांनी औंधला शिफ्ट केलं कुठेतरी हॉस्पिटलमध्ये. सो मी गेलो होतो, मला तिथे भेटले नाही. बट ठीक आहे, पण यार किती वाईट झालं बघा ना. 40% मुलगा, म्हणजे एक पाणीपुरीवाले दादा आहेत, त्यांच्या मुलाबरोबर असं झालं आहे. चटणी वगैरे म्हणजे ते काय ते गरम चटणी बनवत होते ना, तेव्हा तो मुलगा तिथं खेळत होता वाटतं. आणि खेळता तो पडला त्या चटणीच्या याच्यामध्ये. सो त्यामुळे त्याला भाजलं, 40% भाजलं अख्खं, म्हणजे नाही का त्याचं शरीर. सो आता मी बघतो आहे माझ्याकडून जे काय होईल मी त्याला हेल्प करायचं ट्राय करतो आहे. बाकी आजचा दिवस पण खूप छान होता. आणि असंच सपोर्ट करा.
खूप छान सपोर्ट मिळतो आहे मला हा डेली ब्लॉगलासुद्धा. तर असाच सपोर्ट करा आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच डेली ब्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. PCMC Foodies 09. इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामवरती पण माझं पेज आहे PCMC Foodies 09. तिथेसुद्धा मी खूप छान ब्लॉगिंग करतो. तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. अजून मोटिवेटेड तुम्हाला PCMC Foodies भेटेल तिथं. तर अजून मोटिवेशनसोबत भेटूया उद्या. चला बाय बाय, गुड नाईट. आजचा ब्लॉग आपण इथे संपवतो. जय महाराष्ट्र.